तुरीच्या शेंगा ह्या सोलून घेतल्या आणि साधारण 3 कप हे तुरीचे दाणे घेतलेले आहे। सोलून घेतलेले तुरीचे दाणे सर्वात आधी आपल्याला निवडून घ्यायचे आहे, कारण या दाण्यांमध्ये काही किडलेले दाणे असतात आणि जास्त वेळासाठी हे दाणे सोलून ठेवले ना असे थोडेसे लालसर हे होतात, पण हे किडलेले नाही। किडलेले दाणे मी पूर्ण हे निवडून घेतलेले आहे। निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतरच मग कुकरमध्ये टाकायचे आहे। आता हे दाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे, म्हणून यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं, फक्त अर्धा ग्लासच टाकायचं आहे। कुकरचं झाकण लावून गॅसवरती कुकर ठेवला। अगदी गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती एक शिटी काढायची आहे। आता शिटी ही निघत आहे तोपर्यंत एक छोटंसं वाटण करायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या टाकल्या। यामध्ये पाणी न घालता असं हे जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे ह्या प्रकारे। आता हे वाटण झालेलं आहे तोपर्यंत कुकरची शिटी सुद्धा झालेली आहे। शिटी झाल्यानंतर शिटी आपल्याला हाताने अशी दाबून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। ही जी वाफ आहे पूर्णपणे निघू द्यायची आहे। 5 मिनिटं आपण थांबून घेऊ। आता वाफ ही पूर्णपणे निघालेली आहे। कुकरचं झाकण मी तुम्हाला उघडून दाखवते। दाणे पाहू कशा प्रकारे शिजले असतं। 1 ते 2 दाणे आपल्याला हाताने अशा प्रकारे दाबून पाहायचे आहे। दाणे हे छान कवडे होते, एका शिटीमध्ये मस्त असे मऊ झालेले आहे। असे मस्त शिजलेलेच दाणे आपल्याला घ्यायचे आहे। दाणे शिजताना आपण पाणी यामध्ये कमीच घातलेलं होतं, म्हणजे अर्धा ग्लास, तर अगदी थोडंच पाणी हे शिल्लक आहे। तरी सुद्धा ते पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे, म्हणून एखादी गाळण घ्यायची आहे आणि त्या गाळणीमध्ये हे जे तुरीचे दाणे आहे संपूर्ण आपल्याला टाकायचे आहे, म्हणजे जेणेकरून यामध्ये थोडंसं काही पाणी शिल्लक असते ना ते सगळं निघते। म्हणूनच आपण दाणे हे शिजत असताना पाणी हे कमीच घातलं। जर का जास्त पाणी वापरलं तर दाण्याची चव सुद्धा पाण्यासोबत हे निघते, म्हणून पाणी कमीच घाला, म्हणजे जेणेकरून चव ही टिकून राहते। तर सगळं पाणी हे काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दाणे घालायचे आहे आणि मिक्सरमध्ये असे थोडेसे प्लस मोडवरती फिरून घेतले का असं हे वाटण होतं। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने। आता हे शिजवलेले दाणे तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता किंवा ठेचणी घ्यायची किंवा एखादी मॅचर किंवा तेही नसेल तर तांब्या वगैरे प्याला घेऊ शकतात आणि त्याच्याने अशा पद्धतीने हे जे दाणे आहेत ना ठेचून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दाणे बारीक होतात ना तशाच पद्धतीने अगदी झटपट हे बारीक होतात। अशा पद्धतीचेही एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे। मिक्सरमध्ये केलेलं मिश्रण सुद्धा दाण्यांचं सारखंच झालेलं आहे आणि हे ठेचून घेतलेलं सुद्धा सारखंच दिसत आहे। आता पुढच्या कृतीकडे वळूया। गॅसवरती कढई ठेवली। कढईमध्ये फक्त एक पडीवर आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल असं हलकं गरम झालं का त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे। त्यानंतर जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे। असं हे परतून झालं का मीडियम साईजचा एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे। साधारण 1 वाटी कांद्याचे काप या कढईमध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला आणि परतून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला परतून हा भाजून घ्यायचा आहे। असा अर्धवटपेक्षा जास्त कांदा हा भाजून झाला का त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचा आहे। परतून घेऊ। कांदा आणि मिरचीचं वाटण हे भाजून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे। त्यामध्ये पोहे खाण्याच्या चमचने सांगायचं झालं तर अर्धा चमचा बडीशोप टाकली आणि आपल्या चवीनुसार म्हणजे पाव चमचा गरम मसाला वापरलेला आहे आणि पाव चमच हळद। गरम मसाला तुम्ही स्किपही करू शकतात किंवा तुमच्या चवीनुसार कमी अधिक वापरू शकतात। सगळे मसाले हे कोरडे आहे, परतून घेतले। गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचा आहे। काही सेकंदसाठी हे परतून घेतलेले आहे। मस्त सुगंध सुटलेला आहे। त्यानंतर हे जे दाण्यांचं वाटण आहे ना ते या कढईमध्ये टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। तर मंडळी आपण या तुरीच्या दाण्यांचे वडे करणार आहोत। हे जे वडे आहे ना चवीला खूपच छान लागतात आणि अगदी मोजक्या साहित्यातच होतात। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे जास्तीचे साहित्य वापरलेले नाही। घरात उपलब्ध असलेले साहित्य वापरूनच आपण हे वडे करणार आहोत। परतून घ्यायचं आहे आणि परतत असताना चवीनुसार मीठ टाकलो आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। पुन्हा परतून घ्यायचं आहे साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी। अगदी गॅसची फ्लेम कमी करून कमी गॅसवरती हे जे मिश्रण आहे परतून घ्यायचं आहे। रंगही मस्त आलेला आहे ना, छान असा सुगंधही घरामध्ये सुटलेला आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। आता हे जे मिश्रण आहे ना दाण्यांचं
हे आपल्याला पटकन गार करायचं आहे, म्हणून पसरट ताट घेतलं आणि ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढलं आणि असं पसरून घेते, म्हणजे पटकन हे गार होईल आणि आपली रेसिपी अगदी झटपट करायला सुरुवात होईल पुढची. गार होत आहे तोपर्यंत एका बाउलमध्ये मेजरमेंट कपाने सांगते नवशिकाऊसाठी. तुम्ही जर का अनुभवी असलास तर अंदाजेही आपण हे बेसन पीठ घेऊ शकतात. साधारण 1.5 कप बेसन पीठ घेतलं आणि त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना थोडं थोडंच पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे जेणेकरून एकदम स्मूथ असं हे पीठ आपल्याला भिजवता येईल. आता हे जे बेसन पीठ आहे जास्त आपल्याला पातळ सुद्धा नाही आणि खूप असं घट्ट सुद्धा भिजवायचं नाही, तर ह्या प्रकारे भिजवून घेतलेलं आहे. भिजवलेलं बेसन पीठ हे बाजूला ठेवू. तोपर्यंत हे जे मिश्रण आहे दाण्यांचं ते सुद्धा थंड झालेलं आहे आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच अशा प्रकारचे याचे आपल्याला गोळे करायचे आहे. ज्या साईजचा आपल्याला वडा करायचा आहे त्यानुसार गोळे करायचे आहे. लिंबू असतो ना मोठ्या साईजचा, त्या साईजचे गोळे करून आपल्याला हे चपटे करायचे आहे. ह्या प्रकारे आणखी तुम्हाला एक गोळा हा करून दाखवते. केलेले गोळे आपल्याला बाजूला ठेवत घ्यायचे आहे. दुसरा सुद्धा गोळा करून घेते. असा गोळा घ्यायचा, लहान किंवा मोठा हा तुमच्या आवडीप्रमाणे गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला वडा हा कितपत लहान किंवा मोठा साईजचा करायचा आहे त्यानुसार. आणि असं गोल केल्यानंतर चपटे करायचं आहे आणि हाताने व्यवस्थित असा गोलाकार द्यायचा आहे. तर अशाच प्रकारे या टिक्यांसारखं करून घेतलेलं आहे सगळ्या मिश्रणाचं, म्हणजे पुन्हा पुन्हा आपले हात हे भरत नाही. त्यानंतर बेसन पिठामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे. खाण्याचा सोडा घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर अशी टिकी घ्यायची आहे. हे मिश्रण तुरीच्या दाण्यांचं आणि बेसन पिठामध्ये भिजवायचं आहे. बेसन पीठ असं वरतूनही पूर्णपणे घालायचंय आणि मग तळून घ्यायचंय. या प्रकारे तळण्यासाठी लोखंडाची कढई घेतली मी. कढईमध्ये तेल घालून तेल गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये हे वडे आपल्याला अशा प्रकारे सोडायचे. दुसरा सुद्धा करून दाखवते. जर का तुम्ही नवीन शिकणारे असाल, तळता जमत नसेल तर ह्या प्रकारे सुद्धा तळून घेऊ शकतात. चमच घ्यायचा आणि चमचने अशा पद्धतीने हे वडे तेलामध्ये सोडायचे आहे, म्हणजे हातावरती जेणेकरून तेलही उडणार नाही. अतिशय सोपी पद्धत आहे ही सुद्धा. तर 3 वडे हे तेलामध्ये सोडलेले आहे. ज्या पद्धतीने आपण बटाटा वडा करतो ना तशाच पद्धतीने हे आपल्याला करायचे आहे. तेल खूप असं कडकडीत गरमही असायला नको आणि गार सुद्धा नाही, तर मीडियम तापलेलं तेल आपल्याला ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा मीडियम ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून वडा हा जास्त लालही बाहेरून होणार नाही आणि आतपर्यंत छान असा तळला जाईल. जर का गरम तेलामध्ये हे वडे सोडले तर बाहेरून तर ते लाल होतील आणि आतमध्ये कच्चं राहील, बेसन राहू शकते. म्हणून मीडियम तापलेल्या तेलामध्ये हे वडे सोडून मीडियम गॅसवरती तळायचे आहे. वडे मस्त असे हे तळले जात आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त असा रंग आलेला आहे, सोनेरी छान असा. त्यानंतर तेलाच्या आतून पूर्णपणे तेल निथळून हे वडे काढून घ्यायचे आहे. तर हे जे वडे आहे अजिबात तेलकट होत नाही, म्हणून टिश्यू पेपर वगैरे काही वापरायची गरज नाही. अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला काही वडे हे तळून दाखवते. अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट होणारी आणि चविष्ट अशी ही तुरीच्या ओल्या दाण्यांची रेसिपी आहे. नाश्त्याला असो किंवा छोट्या मोठ्या भुकेला असो, तुम्ही जर का तुमच्याकडे तुरीचे दाणे असतील तर अशा पद्धतीची रेसिपी ही नक्कीच करून पहा. तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्वच मंडळीला ही जी रेसिपी आहे तुरीच्या दाण्यांच्या वड्यांची आवडेल. याच पद्धतीने सगळे हे जे वडे आहे मी तळून घेते. तर मंडळी, वडे तळून घेत आहेत तोपर्यंत माझं एक छोटंसं तुम्हाला निवेदन आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत आलातच, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. अशा प्रकारचे मी काही वडे हे तळून घेतलेले आहे. बाकीचे राहिलेले वडे आपण हे नंतर तळू किंवा फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवसानंतरही हे वडे आपण बनवू शकतो. आज तळलेले वडे मी तुम्हाला दाखवते, अजिबात तेलकट झालेले नाही. तोडूनही दाखवते. आजपर्यंत भरपूर असं सारण भरलेलं, अगदी मोजक्या साहित्यात आणि अजिबात तेलकट न होणारी ही रेसिपी आहे. तर मेजरमेंट कपाने 1 कप पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे.
त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचा आहे. 2 टेबलस्पून तांदूळ टाकते आणि त्याच चमचाने 2 टेबलस्पून आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे. अशी हे वड्यामध्ये तांदूळ आणि मुगाची डाळ टाकल्यामुळे वडे छान असे जाळीदार होतात आणि चवीलाही छान लागतात. तुम्ही नक्कीच करून पहा. आता यामध्ये पाणी टाकते आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने हे डाळ आणि तांदूळ धुवून घेऊ. अशा प्रकारे अलगद सोडले आणि यामधले पाणी काढलेलं आहे. 2 पाण्याने हे डाळ तांदूळ धुवून झालेले आहे. डाळ भिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. डाळच्या दुप्पट तिप्पट आणि डाळ भिजत ठेवायची आहे. साधारण 5 ते 6 तासासाठी आपल्याला ही डाळ भिजत घालायची आहे. आता 5 ते 6 तास झालेले आहे. डाळ सुद्धा भिजलेली आहे. तर इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे. त्यामध्ये पाणी टाकते, अलगद हाताने चोळून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे 2 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेते. आता डाळ धुवून झालेली आहे. सोबतच हे असे मीडियम साईजचे 2 टमाटर घेतलेले आहे. टमाटर बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहे आणि चिरलेला टोमॅटो या डाळमध्ये टाकून डाळ शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे. साधारण डाळच्या दुप्पट पाणी टाकलं. तुरीची डाळ आहे, ॲसिडिटी होऊ नये म्हणून यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. सगळं मिक्स करून आणि कुकरला 2 ते 3 शिट्या करून डाळ मस्त आपल्याला शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजत आहे तोपर्यंत ही डाळ आपण मिक्सरला वाटून घेऊ. तर 5 तास झालेले आहे. डाळ मस्त भिजलेली आहे. 1 पाण्याने ही डाळ आता धुवून घेते. डाळ धुवून झाल्यानंतर पूर्ण पाणी हे काढायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. अशी थोडीशी टाकायची आहे आणि शक्य तितका कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपल्याला अगदी बारीक अशी दळून घ्यायची आहे मिक्सरला. पहा ह्या प्रकारे पाणी जास्त वापरायचं नाही, असं घट्टसरच हे रवण करायचं आहे. हा डाळ सुद्धा शिजून झालेली आहे. ही डाळ आपल्याला लोणून घ्यायची आहे. रवी किंवा मिक्सरने ही डाळ आपण लोणून घेऊ. पहा अशी छान स्मूथ शिजलेली आहे टमाटर आणि डाळ सुद्धा. डाळ ही लोणून झालेली आहे. आता आपल्याला रसमचा एक छोटासा मसाला करायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे उभा. कांदा टाकला. 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 6 ते 7 काळी मिरी, अर्धा चमचा जिरे आणि 1 हिरवी मिरची. आता यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला वाटून घेऊ. आता या ठिकाणी थोडी चिंच घेतलेली आहे. चिंच आपल्याला भिजत घालायची आहे. साधारण 10 ते 15 मिनिटासाठी ही चिंच भिजत घालू. आता गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये एक मीडियम साईजचा चमचा असतो ना, तेवढं तेल टाकायचं आहे. साधारण 2 पड्या. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकू. जिरे मोहरी तडतडल्यानंतर 2 लाल मिरच्या टाकते. मिरच्या थोड्याशा परतून घेतलेल्या आहे. आता यामध्ये हा जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो मसाला टाकायचा आहे. गॅस आता कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती हा जो मसाला आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपण कच्चाच घेतलेला होता. सगळा मसाला हा कच्चाच आहे. त्यासाठी मसाला व्यवस्थित असा भाजायचा आहे. मसाला साधारण 1 मिनिटापर्यंत हा परतून घेतलेला आहे. हा मसाला अर्धवट असा भाजून झालेला आहे. आता आपल्या चवीनुसार म्हणजेच या ठिकाणी मी 1 चमचा मिरची पावडर वापरते, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा या ठिकाणी सांबार मसाला घेतलेला आहे. किंवा तुम्ही रसम मसाला येतो मार्केटमध्ये तोही वापरू शकतात. पण सांबार मसाला जरी वापरला तरी चव छान लागते. आणि अगदी चिमूटभर हिंग. एवढे हे सुके मसाले टाकलेले आहे. गॅस अगदी कमी आहे. कमी गॅसवरती परतून घेऊ. मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी टाकलं. आता मसाले अजिबात जळणार नाही आणि व्यवस्थित छान असे हे भाजले जातील. मसाले हे भाजून झालेले आहे. आता यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ना, ती डाळ टाकायची आहे. गॅसची फ्लेम आत्तापर्यंत कमीच होती. कमी गॅसवरती मसाल्यामध्ये ही जी डाळ आहे ती मिक्स करून घेतली. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी वाढवायची आहे. आता हे गरम पाणी यामध्ये टाकलं. आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. डाळ मिक्स करून घेऊ. आता ही चिंच आपण भिजत घातलेली होती, ही चिंच टाकायची आहे आणि चिंचेचं पाणी सुद्धा टाकायचं आहे. आता कितपत पातळ करायचं आहे. त्यानंतर पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना मात्र उकळतं गरमच पाणी टाका, म्हणजे चवीला छान लागते आणि पटकनही होते. आता हवं तेवढं पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याचा 1 चमचा मीठ टाकलं.
आणि पहा या ठिकाणी असा लहान गुळाचा खडा घेतलेला आहे, साधारण 2 इंच गुळाचा खडा यामध्ये टाकायचा आहे। थोडंसं आंबट, गोड आणि तिखट अशा चवीची ही रसम चवीला छान लागते। पहा इतपत पातळ आहे। आता मस्त खडखडून उकळी येऊ द्यायची आहे। पहा काय मस्त रंग आलेला आहे। उकळी येत असतानाच त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। अगदी बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर, स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली। आता मस्त उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे। आता उकळी येत आहे तोपर्यंत आपण वडे सुद्धा काढून घेऊ। पहा हे वड्याचं पीठ आहे, पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे। यामध्ये आपण सोडा, इनो वगैरे काही वापरणार नाही, म्हणून डाळ मस्त अशी फेटायची आहे। डाळ अशी छान फेटली ना, त्यामुळे हे जे वडे आहे छान असे स्पंजी होतात। जोपर्यंत असं हे पांढरं पीठ होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे हे फेटायचं आहे। अगदी परफेक्ट हे पीठ फेटून झालेलं आहे। हे कसं ओळखायचं, तर एखादी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि असं थोडंसं पीठ पाण्यामध्ये टाकून पाहायचं। ह्या प्रकारे पीठ वर तरंगत आहे म्हणजे अगदी परफेक्ट आपण हे पीठ फेटलेलं आहे, असंच पीठ आपल्याला करायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, मिरच्या टाकल्या, थोडीशी कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतलेली ती टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मिक्स करून घेऊ। तर या ठिकाणी एक महत्त्वाची टिप्स आहे, जेव्हा आपण वडे तळणार आहोत त्यावेळेसच मीठ टाकायचं आहे। जर का आधीच आपण मीठ टाकून ठेवलं तर मीठ टाकल्यानंतर पाणी सुटते, तर हे पीठ पातळ होऊ शकते। म्हणून पहा आता वडे काढायचे आहे तेव्हाच मीठ टाकलं आणि सगळं हे मिक्स करून घेतलं। असं मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे वडे आपल्याला काढायचे आहे। तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे वडे आपल्याला काढायचे आहे। जशी आपण भजी काढतो ना, भजीपेक्षा मोठा आकार घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हे वडे गोल गोल सोडायचे आहे। ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार वडे हे टाकायचे आहे। पहा सुरुवातीला जसे आपण वडे कढईमध्ये सोडतो असे थोडे ते चिटकतात, तर अलगद हाताने असे काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मस्त वड्यांना असा सोनेरी रंग येईपर्यंत आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम जास्त मोठी ठेवायची नाही आणि लहान सुद्धा ठेवायची नाही, तर मीडियम गॅसवरती हे वडे आपल्याला तळायचे आहे। जर का मोठी गॅसची फ्लेम ठेवली तर वडे पटकन हे बाहेरून लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील। कमी ठेवली तर वडे हे खूप तेलकट होतील, म्हणून मीडियम गॅस करा। मीडियम गॅसवरती मस्त असा रंग वड्यांना येऊ द्यायचा आहे। पहा छान असा रंग आलेला आहे, मस्त असे परतून परतून हे तळून घेतलेले आहे। आता हे जे वडे आहे तेलाच्या आतून काढून दाखवते। पहा अजिबात हे वडे तेलकट होत नाही, कारण यामध्ये आपण कुठेही सोडा किंवा इनो काही टाकलेलं नाही। आणि अशाच प्रकारे राहिलेल्या डाळीचे सुद्धा वडे आपल्याला काढून घ्यायचे आहे। पहा असा आकारामध्ये काढले ना वड्यांना छान असा गोल आकार येतो। पहा आता अशाच प्रकारे आपल्याला हे जे सगळे वडे आहे ते तळून घ्यायचे आहे। आता वडे तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी तुम्हाला आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। आता पहा हे वडे तळून झालेले आहे, मस्त दिसत आहे। आता हा वडा मी तुम्हाला तोडूनही दाखवते, मस्त स्पंजी झालेले आहे। एक नाही तर सगळेच वडे असे मस्त स्पंजी होतात आणि रंगही छान आलेला आहे। पहा यामध्ये सोडा वगैरे काही न टाकता असं मस्त पीठ हे फेटल्यामुळे असे वडे छान असे स्पंजी होत असतात। आता हे वडे खायचे कसे, तर या ठिकाणी एखादी वाटी घ्यायची आपल्याला किंवा प्लेट वगैरे आणि त्यामध्ये रस्सम टाकायची आहे। ही जी रस्सम आहे ना ही गरमच आहे, गरम गरम मस्त रस्सम आणि त्यामध्ये गरम गरम वडे टाकल्यानंतर चवीला मस्त अशी ही रेसिपी लागत असते। इडली, डोसा, पोहे खाऊन कंटाळा येतो ना त्यावेळेस अशा प्रकारची ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा। तुमच्या घरातील सगळ्यांनाच ही रेसिपी आवडेल अशी माझी खात्री आहे। चवीला अप्रतिम लागते आणि बनवायला सुद्धा सोपी आहे। मोजक्या साहित्यात होणारी ही मस्त चविष्ट अशी ही रेसिपी आहे। अशा प्रकारे हे वडे यावरती ठेवायचे आहे।
दिसायला तर छानच दिसते, तेवढीच चवीला ही प्लेट मस्त अशी लागते. मग या मेजरमेंट कपाने 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने हे प्रमाण घेऊ शकता. घेतलेला रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. रवा जाड असो किंवा बारीक असो, कुठलाही तुम्ही घेऊ शकता. मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये पाव कप दही घ्यायचं आहे. 1 कप रव्यासाठी पाव कप दही घेतलं आणि अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे. यामध्ये पाणी, दही आणि रवा मिक्सरला फिरून घेऊ. पहा, अगदी स्मूथ बॅटर करायचं आहे. असं मस्त स्मूथ झालेलं आहे. आता हे ओपन करून दाखवते. पहा, थिकनेसही पाहू शकता तुम्ही, इतपत हे घट्टसर आहे. आता हे जे मिश्रण आहे आपल्याला एखादी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मिश्रण काढलं त्यानंतर चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने हे मिश्रण फेटायचं आहे. या प्रकारे असं फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि आपला जो नाश्त्याची रेसिपी आपण करणार आहोत ती छान अशी मस्त होते. यामध्ये रवा आहे, रवा आपल्याला मुरू द्यायचा आहे म्हणून झाकण ठेवलं आणि 5 मिनिटासाठी राहू देऊ असंच. आता 5 मिनिटं होत आहेत, तोपर्यंत ताट घेतलेला आहे आणि ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ. अशा प्रकारे 5 मिनिटं झालेले आहे. मिश्रणावरचं झाकण काढून घेते. पहा, थोडंसं हे घट्टसर झालेलं आहे. या प्रकारे रवा फुलून आलेला आहे. तुम्ही जर का जाड रवा घेतला असेल तर यामध्ये थोडंसं पाणी, 1-2 चमचा तुम्ही पाणी टाकू शकता. पण मिश्रण अगदी परफेक्ट आहे. मी यामध्ये आता पाणी वगैरे काही टाकत नाही. थोडंसं मिक्स करून घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याच्या चमचाने अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे. त्यासोबतच पोहे खाण्याचे 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेलामुळे हा नाश्ता मस्त जाळीदार होतो आणि चवीलाही छान लागतो. सोबतच पाव चमचा जिरे टाकायचे आहे. तर यामध्ये फक्त जिरे टाकून मी असाच हा नाश्ता प्लेन करणार आहे. तुम्हाला हवं वाटल्यास किंवा जास्त पौष्टिक करायचं असेल तर यामध्ये इतरही भाज्या टाकू शकता, जसं गाजर, पत्तागोबी, शिमला मिरची, कोथिंबीर यासारख्या. मिक्स करून घेतलेला आहे. आता हा नाश्ता छान जाळीदार व्हावा त्यासाठी यामध्ये खाण्याचा बेकिंग सोडा किंवा 1 इनोचे साचेट टाकायचे आहे. इनोचे साचेट टाकत असाल तर लेमन फ्लेवरचेच घ्यायचे आहे. किंवा दह्यामध्ये रवा जर का आपण रात्रीच मिक्स करून ठेवला आणि सकाळी हा नाश्ता करणार असाल तर यामध्ये सोडा किंवा इनो टाकायची गरज भासत नाही. आता इनो छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ. ही जी प्रोसेस आहे आपल्याला अगदी झटपट करायची आहे. खाण्याचा बेकिंग सोडा वापरत असाल तर पाव चमचा वापरू शकता. आता एकाच डायरेक्शनने फेटून घेतलेला आहे. सोबतच गॅसवरती पाणी सुद्धा कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि त्यामध्ये ताट ठेवायचं आहे तेल लावून घेतलेलं आणि लगेचच हे मिश्रण टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटासाठी हा नाश्ता आपण शिजवून घेऊ. 15 मिनिटं झालेली आहे. त्यानंतर झाकण काढून घेते. मोठ्या गॅसवरती 12 ते 15 मिनिटासाठी शिजवून घेतलेला आहे. शिजलेला आहे का म्हणून सुरी टोचून पाहायची. अजिबात सुरीला चिटकत नाही म्हणजे परफेक्ट शिजलेला आहे. जर का चिटकलं तर मग आणखी शिजू द्यायचं आहे. त्यानंतर कढईच्या आतून ताट काढायचं आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली. सोबतच 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे. चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहे. मीडियम चवीच्या मिरच्या आहे. 3 मिरच्या घेतलेल्या आहे. लहान साईजची वाटी आहे. 1 वाटी फुटाण्याची डाळ आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे. पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 2 ते 3 चमचे एवढी डाळ आणि हे शेंगदाणे आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे आणि 1 चमचा दही टाकायची आहे. म्हणजे आपली चटणी आंबट, गोड, तिखट अशी चवीला लागेल. सोबतच अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे. पहा, ही चटणी तयार झालेली आहे. तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा या चटणीला तडका सुद्धा देऊ शकता. अशी छान लागते. पहा, अगदी झटपट ही चटणी आपण तयार केलेली आहे. तोपर्यंत नाश्ता सुद्धा थंड झालेला आहे. तर पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचं आहे. गरम असताना अजिबात हे काढायचंही नाही आणि कट सुद्धा करायचं नाही. तर सुरी घेतलेली आहे आणि ट्रायंगल आकारामध्ये हे कट करते. तुम्हाला हवं वाटल्यास चौकोनी सुद्धा तुम्ही कापू शकता.
तर मैत्रिणींनो, खरं सांगते, ही रेसिपी करायला एवढी सोपी आहे ना, तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा अगदी सहज, अगदी परफेक्ट ही रेसिपी तुम्ही करू शकाल. एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही ही रेसिपी करून खाल अशी माझी खात्री आहे. अशा प्रकारे सगळं हे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर काढून दाखवते. पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली होत असते आणि मस्त जाडीदार आणि दिसायलाही मस्त अशी ही रेसिपी आहे. पहा, अशी सुद्धा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता. तुमचे मुलं जर का अगदी लहान असतील तर या नाश्त्यासोबत टोमॅटो सॉस सुद्धा तुम्ही देऊ शकता. पहा, अगदी ब्रेड सारखा सॉफ्ट हा नाश्ता होतो. लगेचच दाबला जात आहे. मस्त जाळीदार स्पंजी असा हा लुसलुशीत नाश्ता झालेला आहे. इतरही पीस ताटाच्या आतून काढून घेते. पहा, ताटाला कुठेही चिटकत नाही, अगदी सहज निघतो. पहा, दिसायलाही मस्त दिसत आहे आणि तेवढाच बनवायला सुद्धा हा नाश्ता अतिशय सोपा आहे. आता या नाश्त्याला आणखीनच आपण चविष्ट करू. त्यासाठी गॅसवरती एखादी तवा ठेवायचा आहे. या ठिकाणी पॅन ठेवला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसं जिरं टाकलं आणि अगदी पाव चमचापेक्षाही कमी आपल्याला या ठिकाणी सांबार मसाला टाकायचा आहे. असा पसरट, गॅस अगदी कमी आहे आणि हे जे ट्रायंगल आहे ते शेकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे उलटपालट करून मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेकायचे आहे. पहा, असे पलटून घेऊ. असे जर का तुम्ही मसाले हे ट्रायंगल करून दिले मुलांना तर त्यासोबत टोमॅटो सॉस किंवा चटणी सुद्धा करायची गरज नाही. चवीला अप्रतिम अशी लागणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे. शिवाय झटपट सुद्धा होणारी आहे आणि जास्त तेल सुद्धा लागत नाही. फक्त साधारण पडीभर तेलामध्ये हा संपूर्ण नाश्ता आपण करू शकतो. पहा, अशा प्रकारे हे शेकून घेतलेले आहे. जास्तही जाळायचे नाही, नाहीतर चव बदलू शकते. कढईच्या आतून काढून घेते आणि राहिलेले पीस सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचे आहे. पहा, हे काढून घेतले. पुन्हा कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकतात. पहा, अतिशय कमी तेलामध्ये हा नाश्ता होतो. थोडंसं जिरं आणि चिमूटभर म्हणजेच आपल्या चवीनुसार या ठिकाणी सांबार मसाला टाकला आणि राहिलेले हे ट्रायंगल ठेवते आणि आधीप्रमाणेच शेकून घेते. सगळे हे ट्रायंगल शेकून घेतलेले आहे. पहा, अशा प्रकारे दिसत आहे. मस्तच ना. पहा, किती सॉफ्ट आहे हा नाश्ता. तर या नाश्त्याला तुम्ही नाव काय देणार ते मला नक्कीच कळवा. अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी हा नाश्ता होतो. पुन्हा मी तुम्हाला दाबून दाखवत आहे. पहा, आणि असं नाही का थंड झाल्यानंतर हा कडक होतो किंवा घशात अडकतो, तसं काहीच नाही. गार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हा नाश्ता चवीला छान लागतो. म्हणजे मुलांच्या डब्यामध्ये द्यायलाही काहीच हरकत नाही. तोडूनही दाखवते. बाहेरच नाही तर आतपर्यंत मस्त अशी जाडी या नाश्त्याला पडत असते. तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा. अतिशय चवीला मस्त अशी आहे. सकाळचा भात घेतलेला आहे 1 वाटी. आता रात्रीच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता. घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. एक मीडियम साईजचा बटाटा सोलून घेतलेला आहे आणि बटाट्याचे काप केल्यानंतर 2 ते 3 पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पूर्ण पाणी निथळून मग बटाट्याचे काप अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी वगैरे काही आपल्याला घालायचं नाही. वाटलं जात नसेल तर अशा प्रकारे चमचा फिरून घ्यायचं. पहा, अशाच प्रकारे हे वाटायचं आहे. त्यानंतर एक पसरट बाउलमध्ये हे मिश्रण काढते. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे. चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आपण भातामध्ये सुद्धा टाकलेलं असते म्हणून चवीनुसारच वापरायचं आहे. थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार हिरवी मिरची. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. तुम्ही पूर्णपणे हिरवी मिरची किंवा हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता किंवा पूर्णपणे लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे. फक्त एवढं साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर संपूर्ण हे मिक्स करून घेऊ. पहा, साधारण 1 मिनिटासाठी अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला फेटायचं आहे. यामध्ये रवा, बेसन यापैकी आपल्याला काही टाकायची गरज नाही किंवा तांदूळाचं पीठ सुद्धा नाही. असं छान घट्टसर वाटलेलं आहे. मिश्रण 1 मिनिटासाठी मिक्स करून घेतलं. त्यानंतर हाताला असं पाणी लावायचं आहे म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकत नाही आणि असा
गोळा करायचा आहे. लिंबू असतो ना, लिंबूच्या साईजचा हा गोळा घेतलेला आहे. दुसऱ्या हाताला सुद्धा पाणी लावून घेतलं आणि हातावरती सुद्धा हे वडे तुम्ही करू शकता. पहा, आणखी मी तुम्हाला दुसरी ट्रिक दाखवणार आहे मेंदू वडे करण्याची. ती अतिशय सोपी आहे. म्हणजे तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना, तरी सुद्धा सहज करू शकाल. पहा, आतमध्ये होल केलं, अगदी सहज निघतात हाताला पाणी लावल्यामुळे. अशा प्रकारे अगदी झटपट हे मेंदू वडे आपल्याला करता येतात. पहा, आता हे तळायचे कसे, तर असा बोटांवरती घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे. सोबतच तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. तेल खूप असं तापलेलंही असायला नको. जशी आपण भजी तळण्यासाठी तेल वापरतो ना गरम, त्यानुसार तेल हवंय. तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवत आहे. ती अतिशय सोपी आहे. तर त्यासाठी आपल्याला गाळणी घ्यायची आहे, चहा गाळायची. गाळणी सुरुवातीला ओली करून घ्यायची आहे आणि त्या ओल्या गाळणीवरती असा हा गोळा ठेवायचा आहे. पहा, काही जास्त पसरावं लागत नाही. अगदी थोडंसं पसरवल्यानंतर होल करायचं आहे आतमध्ये आणि सोडायलाही अगदी सोयीस्कर जातं. हातावरती तेल उडण्याचीही शक्यता नाही किंवा हात भाजण्याचीही शक्यता नाही. अगदी भरावर सुद्धा होतात. अशा प्रकारे कढईमध्ये हे 4 मेंदूवडे सोडलेले आहे. सुरुवातीला जे आपण मेंदूवडे टाकलेले आहे ना तेलामध्ये, ते पलटून घ्यायचे आहे. टाकल्यानंतर लगेचच हे मेंदूवडे आपल्याला पलटवायचे नाही, तर साधारण काही सेकंदपर्यंत राहू द्यायचे आहे. म्हणजेच खालची जी बाजू आहे ना, ती थोडीशी हलकी कडक होऊ द्यायची आहे. त्यानंतरच मग पलटवायचे आहे. पहा, या प्रकारे गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी ठेवायची आपल्याला आणि मीडियम ते मोठ्या गॅसवरती हे मेंदूवडे आपल्याला तळायचे आहे. गॅसची फ्लेम जर का कमी ठेवाल तर हे मेंदूवडे तेलकट होतील आणि पाहिजे तसे कुरकुरीत सुद्धा होणार नाही. म्हणून मीडियम ते मोठ्या गॅसवरती हे मेंदूवडे मी तळून घेतलेले आहे. पहा, या ठिकाणी सुरुवातीला खूप सारे असे बुडबुडे निघत होते. आता बुडबुडे निघणे सुद्धा कमी झालेले आहे आणि छान असा रंग सुद्धा आलेला आहे. त्यानंतर मग तेलाच्या बाहेर काढायचे आहे. पहा, कुठे हा मेंदूवडा फुटत नाही किंवा तुटतही नाही. मस्त रंगाचे आणि छान असे हे मेंदूवडे होत असतात. तेल पूर्णपणे निथळून घेतलं ना, अजिबात तेलकट हे मेंदूवडे होत नसतात. तेल निथळून घेतलं आणि तशाच प्रकारे राहिलेल्या पिठाचे सुद्धा मेंदूवडे मी तुम्हाला आता करून दाखवते. तर मी नेहमी अशाच प्रकारे हे मेंदूवडे करत असते चहा गाळाच्या गाळणीवरती. ही जी पद्धत आहे ना दुसरी, मला अतिशय सोपी वाटते. म्हणूनच मी नेहमी ह्याच पद्धतीने मेंदूवडे करत असते. तुम्ही जर का ह्या पद्धतीने मेंदूवडे जर का करत नसाल तर एक वेळेस नक्कीच करून पहा, गाळणीचा वापर करून. पहा, पुन्हा 4 मेंदूवडे हे कढईमध्ये सोडले आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे लगेचच ते आपल्याला उलटपालट करायचे नाही, तर खालची बाजू थोडीशी आपल्याला ही कडक होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच मग पलटवायचे आहे. या प्रकारे आता हे सुद्धा मेंदूवडे मी छान रंगावरती येईपर्यंत तळून घेते. पहा, आता हे सुद्धा मेंदूवडे मस्त रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेले आहे. तेलाच्या आतून काढून घेते. एवढ्या मिश्रणामध्ये आपले 8 मेंदूवडे हे होत असतात. 1 वाटी भात आणि 1 बटाटा एवढ्या मिश्रणामध्ये. पहा, आता तुम्ही आवाजही ऐकू शकता मेंदूवड्याचा. रंग पहा किती छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे हे मेंदूवडे होत असतात. पहा, वाटत आहे का हे आपण शिळ्या भातापासून मेंदूवडे केलेले आहे. बनवायला रेसिपी किती सोपी आहे. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच होते आणि अगदी झटपट होते. शिवाय दिसायला सुद्धा छान आहे आणि चवीला सुद्धा तितकीच मस्त अशी ही रेसिपी आहे. आता मी हा मेंदूवडा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. पहा, आतमध्ये असा छान नळीसारखा पोकळ झालेला आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असा हा मेंदूवडा होत असतो. चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत तुम्ही हे मेंदूवडे खाऊ शकता किंवा मिरची सोबत सुद्धा खाऊ शकता. एक नाही तर सगळेच मेंदूवडे असे छान हे होत असतात. तुम्ही नक्कीच करून पहा. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. जर का जाड रवा तुमच्याकडे असेल तर तो मिक्सरला आधी फिरून घ्या. शक्यतो बारीक रव्याचाच वापर करा. ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलेला असेल त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे.
दही जास्त आंबट असायला नको, आंबट असेल तर मग पाव कप तुम्ही घेऊ शकता. असं हे ताजं फ्रेश आहे म्हणून मी दही अर्धा कप घेतलेला आहे. त्याच कपाने आता पाणी सुद्धा घेऊन दाखवते, म्हणजे कितपत पाणी आपल्याला लागेल त्याचा सुद्धा अंदाज येईल. अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा पोहे खाण्याचा साखर घालायची आहे. या रेसिपीमध्ये ना साखर नक्कीच घाला, साखरमुळे ना चवीला छान लागते. बघू शकता इतपत हे पातळसर मिश्रण असायला हवं. आता आपल्याला जास्त भांडी सुद्धा भरायची नाही, तर मिक्सरच्या भांड्यामध्येच काय करायचं, पाव चमचा खाण्याचा बेकिंग सोडा वापरू शकता किंवा 1 इनोचं साचेट घाला. मी या ठिकाणी इनो घालते आणि मिक्सरला पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, मेजरमेंट कपाने तुम्ही जर का 1 कप रवा घेतला असेल तर 1 साचेट इनोचं अगदी परफेक्ट होते. सोडा घालत असाल तर पाव चमचा सोडा घाला. बघू शकता पातेल्यामध्ये सुद्धा काढायची गरज नाही, मिक्सरच्या भांड्यामध्येच काही सेकंदसाठी फिरून घेतलेला आहे. इनो घातल्यानंतर चमचाने मिक्स करायचं आहे. या ठिकाणी फुलगट पडीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. या ठिकाणी मी अर्धा जो कप असतो ना मेजरमेंट कपामधला, तो कप घेतलेला आहे, मिक्स केलेला आहे. सोबतच पॅन सुद्धा गॅसवरती ठेवायचा आहे. पॅन आधी कडकडीत असा गरम वगैरे काही करायची गरज नाही. फक्त गॅस चालू करायचा आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि मंद गॅस ठेवून त्यामध्ये एकाच ठिकाणी अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता अशी छान ही जाडी पडायला लागते. पूर्णपणे हे जे ओलसरपणा होता ना, तो पूर्णपणे निघालेला आहे आणि अशा प्रकारे रंग झाल्यानंतरच हे काढायचं आहे. अगदी सहज निघतात. थेंबभर सुद्धा तेल, तूप न वापरता बघू शकता काय मस्त असा जाळीदार हा नाश्ता होत असतो. कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अशी मस्त छान जाडी येते आणि अगदी झटकीपट हा नाश्ता आपल्याला करता येतो. तर मैत्रिणींनो, वरतून तर छान जाडी येतेच, पण गॅस जर का आपण मंद ठेवला ना, मंद गॅसवरती जर का हे शिजून घेतलं तर खालून सुद्धा जळत सुद्धा नाही आणि छान असा रंग येतो खालच्या बाजूला आणि वरतून सुद्धा मस्त अशी जाडी येते. बघू शकता अशा प्रकारे. आता मी तुम्हाला आणखी हा उत्तम करून दाखवते. पॅनमध्ये अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे. जर का तुमच्याकडे असा हा खोलगट पॅन नसेल, नॉनस्टिकचा तवा असेल, तर तव्यावरती सुद्धा अगदी छोटे-छोटे सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण अगदी सहज देऊ शकता. आपण हे मिश्रण तव्यामध्ये घातलं, रंग पांढरा होता आणि हळूहळू हा रंग बदललेला आहे. जाळी सुद्धा सुटलेली आहे आणि पूर्णपणे हा रंग पांढरा निघून गेला म्हणजे ते शिजून झालेलं आहे हे ओळखायचं आहे. त्यानंतरच मग काढायचं आहे. आता यामध्ये अजिबात पांढरा रंग नाही, म्हणजे कच्चापणा नाही. पूर्णपणे हे शिजून झाल्यानंतर आता काढते. तुमच्याकडे जर का नॉनस्टिकचा पॅन किंवा तवा नसेल तर मग साधा लोखंडाच्या तव्याला कडकडीत तापू द्या. त्यावरती थोडंसं तेल लावा आणि मग कडकडीत तापून घेतलेल्या तव्यावरती थोडंसं पाणी शिंतळून घ्या आणि रुमालाने कॉटनच्या ते पुसून घ्या. त्यानंतर तुम्ही करू शकता. पण शक्य असेल तर नॉनस्टिकचा तवा घ्या. बघू शकता जेव्हा हा नाश्ता तयार होतो ना, तेव्हा डायरेक्टली प्लेटमध्ये ठेवायचा नाही, कारण हा गरम असतो आणि गरम असताना पाणी सुटू शकते, खाली ओलसर होऊ शकते. म्हणून कॉटनच्या कापडावरती किंवा अशा एखादी जाळीवरती किंवा चाळणीवरती ठेवा, म्हणजे खालून वाफ निघेल आणि अजिबात ओलसर हा होत नाही. बघू शकता काय मस्त अशी जाळी आलेली आहे आणि अगदी झटकीपट हा नाश्ता होतो. 1 कप रव्यामध्ये साधारण 5 ते 6 हे असे उत्तम होतात. आता खालची बाजू ही तुमच्या आवडीप्रमाणे करायची आहे. तवा थोडासा जर का तापू दिला तर खालचा हा डार्क रंग येतो आणि जर का नाही तापू दिला तर असा हा पांढरा येतो. पण पूर्णपणे हे शिजलेलं आहे. पूर्णपणे अशी छान जाडी आलेली आहे. बघू शकता यानुसार. आणि स्पंजी तर तुम्ही बघा किती स्पंजी झालेला आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे अगदी ब्रेड सारखाच हा नाश्ता होतो. घरामध्ये लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो, सगळ्यांनाच अगदी सहज खाता येईल असा मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पंजी जाळीदार हा नाश्ता होतो. आता हा उत्तपम तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. ब्रेड सारखीच आतमध्ये जाळी आलेली आहे आणि मस्त स्पंजी झालेला आहे. जर का डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हा उत्तपम घेऊन गेले तर सकाळचा नाश्ता संध्याकाळपर्यंत अगदी मऊ राहतो. अजिबात चिवट किंवा कडक पातळ होत नाही. मस्त मऊ लुसलुशीत. तुम्ही ही रेसिपी सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नाश्त्याची मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आलातच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. तर हा नाश्ता तुम्ही सांबार किंवा चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता.
या ठिकाणी ह्या मेजरमेंट कपाने मी 1 कप भरून तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी बुडवून 2 तासासाठी भिजत घाला। जास्त वेळ असेल ओव्हरनाईट किंवा 3-4 तासासाठी सुद्धा तुम्ही भिजून घेऊ शकता तांदूळ। आता तांदूळ हा मस्त 2 ते 2.5 तासामध्ये छान भिजलेला आहे। त्यानंतर यातलं पाणी संपूर्ण काढून घेतलं आणि हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। त्यामध्ये 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि ज्या कपाने तांदूळ घेतलेला होता ना त्याच कपाने पाव कप पाणी टाकायचं आहे। पाव कपामधील पाणी अर्ध टाकलं, मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं हे दळून घ्यायचं आहे। तर हे दळण्यासाठी पूर्ण या ठिकाणी पाव कप पाणी वापरलेलं आहे। अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आहे। आता हे दळून घेतलेलं तांदूळाचं मिश्रण एखादी बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे या साईजचा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे। बटाट्याची साल काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। असा मीडियम साईजचा बटाटा आहे। त्यानंतर खिसणीवरती हा बटाटा खिसून घेतला आणि खिसल्यानंतर 2 ते 3 पाण्याने हा खिस सुद्धा धुवून घेतला स्वच्छ। त्यानंतर पाणी पूर्ण हे निथळून घेतलेला आहे। असा पांढरा शुभ्र मोकळा हा खिस झालेला आहे। आता हा जो खिस आहे या तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकू। यामध्ये अजिबात आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही। जर का पाणी राहू दिलं तर हे मिश्रण कदाचित पातळसर होऊ शकते, म्हणून पूर्ण पाणी काढूनच घ्या। त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे। एक लहान साईजची शिमला मिरची होती, ती बारीक कट करून घेतली, साधारण अर्धी वाटी। 1 वाटी गाजरचा खिस घेतलेला आहे। एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, साधारण अर्धी वाटी कांदा टाकायचा आहे किंवा तुम्ही हिरवी कांद्याची पातही घेऊ शकतात। आता या ठिकाणी या तिखट मिरच्या आहे, तर आपल्या चवीनुसार मिरची टाकायची आहे। 2 मिरच्या बारीक चिरून त्या टाकलेल्या आहे। अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। त्यानंतर फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घालायची आहे। आता सगळं हे मिक्स करून घेऊ। तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकतात किंवा मी जे भाजींचं प्रमाण दाखवलेलं आहे ते थोडं कमी अधिकही करू शकतात किंवा यामध्ये जसं की पत्ता गोबी, आता फ्रेश ताजे वटाणे येतात, वटाणे असे थोडेसे क्रश करून तेही तुम्ही यामध्ये टाकू शकतात किंवा थोडे शेंगदाणे असे थोडेसे जाडसर कुटून तेही तुम्ही यामध्ये घालू शकतात, म्हणजे खाताना मस्त कुरकुरीत लागतात। तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडासा बदल तुम्ही करू शकतात। आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे। थोडंसं घट्टसर हे बॅटर वाटत आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकू आणि सगळं हे बॅटर काढून घेऊ, म्हणजे कुठेही तांदूळाचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं तेही वाया जाणार नाही। हे पाणी सुद्धा या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एक वेळेस मिक्स करून घेऊ। जास्त पातळसर सुद्धा हे करायचं नाही आणि जास्त हे घट्टसर सुद्धा नाही, तर या प्रकारेच मिश्रण आपल्याला हवंय। पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर पाव चमच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा वापरतो ना तोच सोडा वापरायचा आहे। सोडा वापरायचा नसेल तर इनो सुद्धा वापरू शकतात किंवा इनो सोडा न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात। सोडा आपल्याला सगळ्यात शेवटी वापरायचा आहे। जेव्हा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ना त्याच्या आधी पाव चमचा सोडा टाकला आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं, म्हणजे सोडा छान असा ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे। हे बॅटरही तुम्ही पाहू शकता इतपतच ठीक ठेवायचं आहे। त्यानंतर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे। पोहे खाण्याचा चम्मच असतो ना त्यापेक्षाही अर्धा चम्मच तेल टाकलं आणि तेल ब्रशनं असं पूर्ण साईडला आपल्याला पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅस चालू करते आणि तवा असा हा तापल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे। जसं आपण डोसा पसरून घेतो ना त्या पद्धतीनेच पसरवायचं आहे, पण डोसा हा आपण खूप पातळसर करतो, तर जास्त जाड सुद्धा हे आपल्याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळसर सुद्धा नाही। तर अशी मीडियम साईजची लेयर ही राहू द्यायची आहे। या प्रकारे असं गोलाकारामध्ये उत्तप्प्यासारखं हे पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साधारण 2 ते 2.5 मिनिटापर्यंत राहू दिलं। झाकण उघडून दाखवते, असा हा रंग बदललेला आहे। त्यानंतर पलटून घेऊ। खालून सुद्धा असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे, छान असं हे दिसत आहे। पुन्हा यावरती झाकण ठेवू। गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे। कमी फ्लेमवरती पुन्हा 2 मिनिटापर्यंत शेकून घेऊ।
आता हा जो उत्तप्पा आहे दोघं बाजूंनी मस्त असा कुरकुरीत शेकला गेलेला आहे, छान असा रंगही आलेला आहे. त्यानंतर काढून घेऊ. तर असा हा अगदी झटपट पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे. ह्या प्रकारे अशाच अतिशय सोप्या पद्धतीने मी आणखी तुम्हाला दुसरा उत्तप्पा सुद्धा बनवून दाखवते. पुन्हा अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता यापेक्षा तेल, तूप किंवा बटर यापैकी काही तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी मी तेल वापरत आहे. तेल पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये असं हे मिश्रण टाकून पसरून घ्यायचं आहे. किती सोपी रेसिपी आहे बनवायला. आपण केव्हाही अगदी झटपट आणि कोणीही पटकन ही रेसिपी बनवून घेऊ शकतात. गरमागरम खायला तर हे उत्तप्पे मस्त कुरकुरीत लागतात आणि चविष्टही लागतात. शिवाय यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आपण घालतो, त्यामुळे पौष्टिकही होतात. मुले जर का अशा आपण त्यांना भाज्या बनवून दिल्या तर खायला नाक मुरडतात. पण अशी जर का आपण एखादी रेसिपीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्यांना नाश्ता म्हणून किंवा डब्यामध्ये अशा पद्धतीचा पदार्थ बनवून दिला तर नक्कीच मुलं आवडीने खातात. तर तुम्ही हा सुद्धा उत्तप्पा पाहू शकतात किती मस्त असा हा फुलून आलेला आहे. तर आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच हा उत्तप्पा सुद्धा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि तशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे राहिलेले उत्तप्पे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहे. अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे. शिवाय कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये पौष्टिकही ही रेसिपी आहे. तर एवढ्या ह्या मिश्रणामध्ये साधारण 5 ते 6 असे हे मस्त उत्तप्पे होत असतात. सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट होणारी मस्त अशी पौष्टिक रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. दिसायला किती मस्त दिसत आहे, तेवढेच चवीला सुद्धा हे उत्तप्पे मस्त असे लागतात. गरमागरम यासोबत चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खायला तर अतिशय चविष्ट अशी रेसिपी लागत असते. न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील असा हा नाश्ता आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. रेसिपी नेहमीसारखी साधी सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हा दुधी भोपळ्याचा नाश्ता करण्यासाठी या ठिकाणी मी भोपळा घेतलेला आहे. सर्वप्रथम घेतलेला भोपळा आपल्याला स्वच्छ हात धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्यानंतर मग भोपळ्याची साल ही काढायची आहे. पील रिमूव्हरने किंवा सुरीने सुद्धा भोपळ्याची साल अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायची आहे. अगदीच जर का ताजा आणि कवडा भोपळा असेल तर भोपळ्याची साल नाही काढली तरी सुद्धा चालतं. मी या ठिकाणी अशा प्रकारे भोपळ्याची ही साल काढून घेतलेली आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी या ठिकाणी पोहे घेतलेले आहे. जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना, तेच हे पोहे आहे. पोहे मिक्सरला दळून घ्यायचे आहे. बघू शकता छान असं पीठ झालेलं आहे. बारीक झालेलं पीठ एखादी बाउलमध्ये काढून ठेवायचं आहे. आता हा सोलून घेतलेला भोपळा घ्यायचा आहे आणि खिसणीवरती खिसून घ्यायचा आहे. भोपळा खिसण्यासाठी अगदी बारीक खिसणीचा मी वापर करत आहे. खिसलेला भोपळा बाउलमध्ये टाकायचा आहे. सोबतच यामध्ये काही भाज्या घालायच्या आहे, जसं की कोथिंबीर, अर्धा टोमॅटो, लहान साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहेत भाज्या. यासोबत आणखी सुद्धा तुम्ही यामध्ये पत्ता गोबी वगैरे किंवा गाजर अशा भाज्या घालू शकतात. या ठिकाणी मी गाजर घालते. शिमला मिरची सुद्धा इतर तुम्ही भाज्या घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे. सोबतच 1 वाटी रवा घेते. रवा हा बारीकच घ्यायचा आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही जर का आंबट असेल तर फक्त 2 चमचे जरी घातले ना तरी सुद्धा चालते. आता यामध्ये पाव वाटी आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. चिमूटभर हळद घालायची आहे. पाव चमचा जिरे आणि आपल्या चवीनुसार चिली पेस्ट किंवा लाल मिरची पावडर घालू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता घातलेलं सगळं साहित्य हे मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला 1 वाटी पाणी घेतलं, अर्धी वाटी पाणी टाकलं, मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण हे घट्टसर आहे. पुन्हा राहिलेलं पाणी पुन्हा टाकायचं आहे. पाणी टाकताना एकदम पाणी टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करतच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. तर बघू शकता मिश्रण हे छान असं घट्टसर आहे. आणखी त्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणून मी दुसरी वाटी पाणी घेतलं. दुसऱ्यांदा सुद्धा पाणी टाकताना अर्धी वाटी पाणी टाकलं, मिक्स करून घेतलं, पुन्हा राहिलेलं अर्धी वाटी पाणी टाकलं. तर अशा प्रकारे 3 वाटी पाण्याचा या ठिकाणी वापर झालेला आहे. आवश्यकतेप्रमाणे पाणी थोडं कमी अधिक सुद्धा लागू शकतं. अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. आता पुढची कृती करण्यासाठी गॅसवरती नॉनस्टिकचा असा पॅन ठेवला लहानसा. त्यामध्ये अर्धी पळी तेल टाकलं. तेल गरम होत आहे तोपर्यंत यामध्ये खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे 1 चमचा किंवा 1 इनोचं सॅचेट घालू शकता. मी या ठिकाणी इनो घालते.
यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे इनोच्या वरती, म्हणजे छान इनो हे ॲक्टिवेट होते आणि सगळं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता छान असं मिश्रण हे फुलून आलेलं आहे आणि लगेचच ह्या गरम तेलामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे। हा नाश्ता बनवण्यासाठी तेल अगदी कमी लागते, जास्त तेलाचाही वापर करायचा नाही, फक्त नॉनस्टिकचा पॅन असायला हवा। सगळं हे मिश्रण अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे। गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे, कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम किंवा मोठी ठेवायची नाही, गॅस मात्र कमी ठेवलेला आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी असंच कमी गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। बघू शकतात वरची बाजू अशी पूर्ण हे शिजून झालेली आहे, रंग सुद्धा बदललेला आहे। त्यानंतरच मग हे पलटवायचं आहे। पलटवताना अशा एका साईडने पाहून घ्यायचं, खालची बाजू छान अशी शेकली गेलेली आहे, कडक झालेली आहे, त्यानंतरच मग पलटवायचं आहे। पलटवताना अशा प्रकारे एखादी ताटाचा वापर करा किंवा सेम दुसरा पॅन असेल तर त्याला जॉईन करून मग दुसऱ्या पॅनमध्ये तुम्ही काढू शकता। आता मी हातावरती घेतला आणि मग पॅनमध्ये टाकला। या ठिकाणी थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे मैत्रिणींनो, तुम्ही समजून घ्याल। पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटांसाठी गॅस अगदी मंद ठेवलेला आहे, मंद गॅसवरती शिजून घ्यायचं आहे। आता पूर्णपणे हे शिजलेलं आहे का हे चेक करण्यासाठी यामध्ये सुरी किंवा टूथपिक टोचून पाहायची। मस्त शिजलेलं आहे, अगदी क्लीन निघत आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पॅनच्या बाहेर काढायचा आहे आपला हा नाश्ता। बघू शकता रंगही छान आलेला आहे आणि कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असा हा नाश्ता होत असतो, अतिशय कमी तेलामध्ये। आता हा काढल्यानंतर मी जाळीवरती ठेवला, जाळीवरती पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग ताटामध्ये घ्यायचा आहे। मग त्यानंतर पिझ्झा कटर घेतलेला आहे आणि त्याने हा नाश्ता कट करून घेते। तुम्ही सुरीने सुद्धा कट करू शकता। पिझ्झा म्हटला का सगळ्याच मुलांना पिझ्झा आवडतो, म्हणून जर का पिझ्झाच्या शेपमध्ये आकारामध्ये आपण जर का कट केला तर मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात, म्हणून या ठिकाणी मी पिझ्झाच्या आकारामध्ये हा नाश्ता कट करते। बनवायला अतिशय सोपा आहे, झटपट होतो आणि मोजक्या साहित्यात घाईच्या वेळेस सुद्धा आपण अगदी सहज हा पौष्टिक नाश्ता करून आपल्या मुलांना देऊ शकतो आणि आपणही खाऊ शकतो नाश्त्याला। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि यामध्ये मिरची वगैरे आपण वापरलेली आहे, त्यामुळे चटणी वगैरे नाही केली तरीही सुद्धा चालतं। टोमॅटो सॉससोबत सुद्धा तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका। मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत।